नमस्कार मित्रांनो, मी सतीश आणि तुमच्या या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचे व्हिडिओ लेक्चर खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असा डाऊट असतो. फॉर एक्झाम्पल, हे वाक्य बघा, हा माझा मित्र आहे. मग ही इज माय फ्रेंड हे वाक्य बरोबर आहे का दिस इज माय फ्रेंड हे वाक्य बरोबर आहे? कारण इंग्लिशमध्ये हा साठी आपण ही पण वापरतो आणि दिस पण वापरतो. मग कोणतं वाक्य बरोबर आहे? आता दुसरं एक्झाम्पल बघा, तो माझा मोबाईल आहे. मग इट इज माय मोबाईल हे वाक्य बरोबर आहे दॅट इज माय मोबाईल हे वाक्य बरोबर आहे? कारण तो साठी आपण इंग्लिशमध्ये इट पण वापरतो आणि दॅट पण वापरतो. मग कोणतं बरोबर आहे? तिसरं एक्झाम्पल बघा, ते माझे मित्र आहेत. मग दे आर माय फ्रेंड्स हे वाक्य बरोबर आहे का दोज आर माय फ्रेंड्स हे वाक्य बरोबर आहे? कारण ते साठी आपण इंग्लिशमध्ये दे पण वापरतो आणि दोज पण वापरतो. ठीक आहे. आता कोणतं वाक्य बरोबर आहे हे कळण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहित पाहिजेत. आता इकडचे वाक्य बघा, ही इज माय फ्रेंड या वाक्यामध्ये ही वापरले. इट इज माय मोबाईल या वाक्यामध्ये इट वापरले. दे आर माय फ्रेंड्स या वाक्यामध्ये दे वापरले. हे ही, इट आणि दे हे काय आहेत? हे प्रोनाउन्स आहेत. प्रोनाउन्स आपण कधी वापरतो हा आपल्याला कॉन्सेप्ट जर माहित असेल तर कोणतं वाक्य बरोबर आहे हे कळायला काय अडचण येणार नाही. आता दुसरी गोष्ट काय माहित पाहिजे बघा, इकडची वाक्य बघा, दिस इज माय फ्रेंड या वाक्यामध्ये दिस वापरले. दॅट इज माय मोबाईल या वाक्यामध्ये दॅट वापरले. दोज आर माय फ्रेंड्स या वाक्यामध्ये दोज वापरले. हे दिस दॅट दोज हे काय आहेत? हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स आहेत. हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स आपण कधी वापरतो हे आपल्याला माहित पाहिजे, बरोबर ना? चला, दोन्ही गोष्टी आपण डिटेलमध्ये बघू. पहिल्यांदा आपल्याला बघायचे प्रोनाउन्स. ओके. आता प्रोनाउन म्हणजे काय? प्रोनाउनची व्याख्या काय? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल बघा, पहिले एक्झाम्पल बघा, सागर माझा मित्र आहे. सागर खूप हुशार आहे. बघा इथं सागर सागर रिपीट झाले ना, पण हे वाक्य चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण एक जनरल रूल आहे. काय रूल आहे? की नामाचं रिपिटेशन तुम्ही टाळा आणि त्याऐवजी तुम्ही एखादा वर्ड वापरा, एखादा शब्द वापरा. तो शब्द म्हणजेच प्रोनाउन असतो. आपण मग मग हे वाक्य आपण असं लिहिलं काय? सागर माझा मित्र आहे. तो खूप हुशार आहे. बघा, सागर सागर रिपीट होतो ना इथं. मग ह्या सागर ऐवजी आपण तो वापरला. म्हणजे नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण तो वर्ड वापरला, इथं तो शब्द वापरला. इथं तो म्हणजेच काय आहे? प्रोनाउन आहे. कळालं? दुसरं एक्झाम्पल बघा, सीता माझी बहीण आहे. ती दररोज शाळेला जाते. आता इथं डबल सीता आले बघा, सीता सीता डबल आले. हे वाक्य चुकीचं आहे कारण नामाचे रिपिटेशन झाले. नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण काय करतो? आपण प्रोनाउन वापरतो. मग हे वाक्य आपण असं लिहिलं, सीता माझी बहीण आहे. ती दररोज शाळेला जाते. बघा, सीता सीता रिपीट करण्याऐवजी आपण सीताऐवजी आपण ती शब्द वापरला. ठीक आहे. आणि इथं ती काय आहे? प्रोनाउन आहे. तिसरं एक्झाम्पल बघा, आमच्या घरापुढे एक झाड आहे. ते झाड खूप उंच आहे. बघा इथं एक झाड एकदा आलं, डबल आलं, ते झाड खूप उंच आहे म्हणजे रिपिटेशन झालं. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. आपल्याला वाक्य कसं लिहायला लागेल? आमच्या घरापुढे एक झाड आहे. ते खूप उंच आहे. आपण काय केलं? ते झाड हे रिमूव्ह केलं आणि त्याच्याऐवजी ते वापरलं आणि इथं ते काय आहे? प्रोनाउन आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा, राम आणि श्याम माझे मित्र आहेत. राम आणि श्याम मला मदत करतात. म्हणजे अजून इतर नामाचं रिपिटेशन झालंय. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. मग आपण असं लिहिलं, राम आणि श्याम माझे मित्र आहेत. ते मला मदत करतात. बघा, राम आणि श्याम रिपीट होत होतं. त्यांच्याऐवजी मी काय लिहिलं? ते लिहिलं. ते म्हणजे इथं काय आहे? प्रोनाउन आहे. आय होप तुम्हाला प्रोनाउन आता कळाला असेल. आता प्रोनाउन्स कोणते कोणते आहेत? आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे हे आहेत प्रोनाउन्स. ठीक आहे. मी साठी आपण आय वापरतो, आम्ही साठी आपण वी वापरतो, तू साठी यू वापरतो, तुम्ही साठी यूज वापरतो. बघा, हे यू आणि हे यू सेम आहे. प्रोनाउन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग सेम आहे. तो साठी आपण ही वापरतो, ती साठी आपण सी वापरतो, ते साठी आपण इट वापरतो, ते त्या ती साठी आपण दे वापरतो. बघा, ठीक आहे. हे आहेत प्रोनाउन्स. आता कोणतं प्रोनाउन कधी वापरायचं? सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, कोणतं प्रोनाउन कधी वापरायचं? बघा, आता हे जे दोन कॉलम आहेत ना, फर्स्ट पर्सनचा कॉलम आणि सेकंड पर्सनचा कॉलम, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो. हे ऍज इट आपण वापरतो. मी असेल तर आपण आय वापरणार आहे, आम्ही असेल तर वी वापरणार आहे, तू असेल तर यू आणि तुम्ही असेल तरी पण आपण यूज वापरणार आहे. आता थर्ड पर्सन मधले प्रोनाउन्स कसे वापरायचे? बघा, आपण काय बघितलं? आपण प्रोनाउन कधी वापरतो? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, बरोबर ना? म्हणजे अगोदर नामाचा उल्लेख होणार आहे, बरोबर? ठीक आहे. आता व्यवस्थित आहे का?
आता ज्या नामाचा उल्लेख झालाय ते नाम जर एकटा असेल, बघा मी काय म्हणतोय, ज्या नामाचा उल्लेख झालाय जर ते नाम एकटा असेल आणि त्या नामातून पुरुष जातीचा किंवा नर जातीचा उल्लेख होत असेल तर त्या नामाऐवजी आपण जे प्रोनाउन वापरणार आहे ते वापरणार आहे ही. फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं एक्झाम्पल बघा इथं. आता पहिलं एक्झाम्पल बघा, सागर माझा मित्र आहे, तो खूप हुशार आहे. बघा इथं, इथं तो कोणासाठी वापरले आपण? सागरसाठी वापरले, बरोबर ना. सागर नामाचे रिपिटेशन टाळण्यासाठी आपण इथं तो वापरले, म्हणजे तो इथं प्रोनाउन आहे. मग इथं तो साठी आपल्याला काय घ्यावं लागेल? इंग्लिश मधलं प्रोनाउन कोणतं घ्यावं लागेल? आता बघायचं, सागर नाव रिपीट होण्यासाठी आपण तो वापरले, बरोबर ना. सागर हे नाव एकटं आहे आणि त्यातून पुरुष जातीचा बोध होते, म्हणजे कारण पुरुषाचं नाव सागर असते, म्हणजे इथं आपण काय वापरणार आहे? ही वापरणार आहे. तो साठी काय वापरणार आहे? ही. आता हे ही कसं आलं तुम्हाला कळालं का? ठीक आहे. आता सी हे प्रोनाउन कधी वापरायचं हे बघू. ज्या वेळेस नाम एकटा असेल आणि त्या नामातून मादी जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत असेल तर त्या नामासाठी आपण सी हे प्रोनाउन वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, दुसरं एक्झाम्पल बघा, सीता माझी बहीण आहे, ती दररोज शाळेला जाते. बघा इथं आता, सीता माझी बहीण आहे, ती दररोज शाळेला जाते. इथं ती कोणासाठी आले? सीतासाठी आले, कारण सीताचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण ती वापरले, म्हणजे ती इथं प्रोनाउन आहे. ठीक आहे. मग ह्या ती साठी काय येईल? बघा, सीताच्या ऐवजी आपण ती आले ना. सीता हे एकटे आणि सीता या नावातून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतोय, म्हणजे ती साठी आपण काय वापरणार आहे? इथं सी वापरणार आहे. ठीक आहे. आता इट हे प्रोनाउन कधी वापरायचं बघा, जर ते नाम सिंग्युलर असेल, जर ते नाम एकटा असेल आणि त्या नामातून वनस्पती, प्राणी, एखादी निर्जीव वस्तू किंवा लहान बाळ, ज्याचं लिंग माहिती नाहीये. लिंग माहिती नाही म्हणजे काय? ते लहान बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे माहिती नसताना अशा केसमध्ये आपल्याला त्याच्यासाठी इट हे प्रोनाउन वापरावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल बघा, आमच्या घरापुढं एक झाड आहे, ते खूप उंच आहे. बघा, आमच्या घरापुढे एक झाड आहे, ते खूप उंच आहे. इथं ते कशासाठी वापरले आपण? एक झाड, बरोबर ना. ते म्हणजे कोण? एक झाड. एका झाडाचं रिपिटेशन टाळण्यासाठी तर हे प्रोनाउन आपण वापरले ना. मग ते साठी इंग्लिशमध्ये कोणतं प्रोनाउन वापरलं जाईल? पहिली गोष्ट बघा, हे ते कोणासाठी आले? एका झाडासाठी आले, बरोबर ना. एक झाड, एक आहे आणि ती वनस्पती आहे, मग ते साठी आपण काय वापरणार आहे? इथं इट. कळालं? आता दे कधी वापरायचं? बघा, अनेक वचनी जर नाम असेल म्हणजे काय? एकापेक्षा जास्त व्यक्ती वस्तूसाठी जर आपल्याला प्रोनाउन वापरायचं असेल तर आपल्याला देच वापरावं लागतं. ठीक आहे. म्हणजे चौथं एक्झाम्पल बघा, राम आणि श्याम माझे मित्र आहेत, ते मला मदत करतात. आता इथं बघा, राम आणि श्याम दोघ जण आहेत ना. आता वरच्या एक्झाम्पल मध्ये बघा, इथं फक्त सागर आलं होतं, इथं फक्त सीता आले, इथं फक्त एक झाड आले, पण इथं राम आणि श्याम दोघांसाठी आले, म्हणजे हे नाम अनेक वचने. ठीक आहे. आता बघा, राम आणि श्याम माझे मित्र आहेत, ते मला मदत करतात. बघा, आता ते कोणासाठी आले? राम आणि श्यामचं रिपिटेशन टाळण्यासाठी ते आले, ते इथं प्रोनाउन आहे. मग या ते साठी आपल्याला कोणतं प्रोनाउन वापरावं लागेल? इथं वापरावं लागेल आपल्याला दे. का दे वापरावं लागेल? कारण अनेक वचनी नामासाठी आपल्याला देच वापरावं लागतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रोनाउन वापरताना जर ते नाम अनेक वचने असेल, अनेक वचने म्हणजे काय? एक पेक्षा जास्त व्यक्तीसाठी वस्तूसाठी जर आपल्याला प्रोनाउन वापरायचं असेल तर तिथं आपण देच वापरणार आहे. जर ते नाम सिंग्युलर असेल म्हणजे ते एकटा असेल तरच आपल्याला बघावं लागेल की त्या नामातून कशाचा बोध होतोय? पुरुष जातीचा बोध होतोय, स्त्री जातीचा बोध होतोय, वनस्पती आहे, प्राणी आहे, निर्जीव वस्तू आहे का लहान बाळ आहे. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रोनाउन आपण का वापरतो, कधी वापरतो? नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपल्याला प्रोनाउन वापरावे लागतात. ठीक आहे. आता आपण दुसरी गोष्ट बघू. बघा, दिस, दॅट, दिस, दोज हे काय आहेत? हे आहेत डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स. हे काय आहेत? डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स आहेत. हे आपण कधी वापरतो? हे वापरतो आपण दोन केसमध्ये. बघा, ज्यावेळेस व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा एखादी गोष्ट आपल्याला दाखवायची असते, आपल्याला काय करायचे असते? दाखवायचे असते किंवा त्यांच्याबद्दल सांगायचं असतं, त्या केसमध्ये आपण काय वापरतो? हे दिस, दॅट, दिस, दोज हे वर्ड्स वापरतो. दुसरी केस काय आहे? ज्यावेळेस व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा एखादी गोष्ट याची पहिल्यांदा ओळख करून द्यायची असते, त्या केसमध्ये पण आपण हे दिस, दॅट, दिस, दोज हे वर्ड्स वापरतो. ऍक्च्युअली तुम्हाला मी अगोदर सांगितलं की दिस, दॅट, दिस, दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स आहेत, हे आपण दाखवण्यासाठी वापरतो. ठीक आहे. मग बघा, आता हे वर्ड्स एक्झॅक्टली कधी वापरायचे? मग दिस कधी वापरायचं, दॅट कधी वापरायचं, दिस कधी वापरायचं, दोज कधी वापरायचं? बघा, एक छोटासा टेबल बनवलाय, तो टेबल व्यवस्थित लक्षात ठेवा. तुमचा दिस, दॅट, दिस, दोजचा प्रॉब्लेम इथं संपून जाईल. ज्या वेळेस व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा गोष्ट ही एक असते आणि जवळ असते, त्या सेन्समध्ये
ती दाखवताना आपल्याला दिस वापरायचे. कळतंय? दुसरी गोष्ट बघा आता, तीच व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा एखादी गोष्ट एक आहे पण लांब आहे, त्या केसमध्ये आपल्याला ती दाखवताना आपल्याला दॅट वापरायचे. ठीक आहे. याच्या उलट व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा एखादी गोष्ट किंवा अनेक गोष्टी दाखवताना त्या जर जवळ असतील तर त्या केसमध्ये आपल्याला काय वापरायचे? दीज. याच्या उलट त्याच वस्तू, व्यक्ती, प्राणी किंवा त्या गोष्टी जर लांब असतील आणि त्या दाखवायच्या असतील तर त्या केसमध्ये आपण काय वापरणार आहे? दोज. आता पहिलं एक्झाम्पल बघा, हा माझा मित्र आहे. इथं आपण कदाचित या मित्राची आपल्या ओळख करून देतोय. हे माझे मित्र आहेत. इथं पण आपण कदाचित त्या मित्रांची ओळख करून देतोय. म्हणजे दिस दॅट दिस दोजचाच कॉन्सेप्ट आहे इथं. ते माझे मित्र आहेत म्हणजे आता इथं मित्र आपण दाखवतोय. हा माझा शर्ट आहे, इथं पण आपण दाखवतोय. हे माझे शर्ट आहेत, इथं पण आपण दाखवतोय. ते माझे शर्ट आहेत म्हणजे इथं पण आपण दाखवतोय. म्हणजे सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला दिस दॅट दिस दोज वापरावं लागणार आहे. मग नेमकं आता दिस दॅट दिस दोज कधी वापरायचं आपण ऑलरेडी बघितलंय. आता एक एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. पहिलं एक्झाम्पल बघा, हा माझा मित्र आहे. बघा, एका मित्राबद्दल बोलतोय आणि आपण म्हणतोय हा माझा मित्र आहे म्हणजे तो जवळ आहे आणि एक आहे. ह्या केसमध्ये आपण काय वापरतो? दिस वापरतो. इथं काय वापरणार आपण? दिस इज माय फ्रेंड. ओके. आता दुसरं एक्झाम्पल बघा, हे माझे मित्र आहेत. अनेक मित्राबद्दल बोलतोय आणि हे माझे मित्र म्हणतोय आपण, बरोबर ना? म्हणजे अनेक जण आहेत आणि जवळ आहेत हा सेन्स येतोय. अनेक जण असतील आणि जवळ असतील तर आपण काय वापरणार आहे? दीज. दीज आर माय फ्रेंड्स. हे माझे मित्र आहेत. दीज आर माय फ्रेंड्स. तिसरं एक्झाम्पल बघा, ते माझे मित्र आहेत. आता इथं आपण अनेक मित्राबद्दल बोलतोय पण ते माझे मित्र आहेत म्हणतोय म्हणजे ते मित्र लांब आहेत, बरोबर ना? व्यक्ती, वस्तू अनेक आहेत पण त्या लांब आहेत. अशा केसमध्ये आपण काय वापरतो? दोज. मग हे वाक्य कसं होईल? ते माझे मित्र आहेत. दोज आर माय फ्रेंड्स. आता चौथं एक्झाम्पल बघा, हा माझा शर्ट आहे. एक शर्ट आहे आणि आपण काय म्हणतोय? हा माझा शर्ट आहे म्हणजे वस्तू एक आहे आणि जवळ आहे असा सेन्स होतोय. त्या केसमध्ये आपण काय वापरतो? दिस वापरतो. इथं काय वापरणार आपण? दिस. वाक्य कसं होईल? दिस इज माय शर्ट. हा माझा शर्ट आहे. दिस इज माय शर्ट. हे माझे शर्ट आहेत. आता आपण अनेक शर्ट बद्दल बोलतोय आणि हे माझे शर्ट मध्ये बोलतोय. बघा, अनेक वस्तू आहेत आणि हे माझे शर्ट आहेत म्हणतो म्हणजे जवळ आहेत. अनेक वस्तू असल्या आणि जवळ असतील अशा केसमध्ये आपण काय वापरतो? दीज. इथं काय येईल? दीज. वाक्य कसं होईल? हे माझे शर्ट आहेत. दीज आर माय शर्ट्स. ओके. ते माझे शर्ट आहेत. इथे आपण अनेक शर्ट बद्दल बोलतोय पण ते माझे शर्ट बोलतोय म्हणजे ते लांब आहेत. वस्तू लांब आहेत आणि अनेक आहेत. ह्या केसमध्ये आपण काय वापरतो? दोज. वाक्य तयार झालं. ते माझे शर्ट आहेत. दोज आर माय शर्ट. ठीक आहे. तुम्हाला दिस दॅट दिस दोजचा कॉन्सेप्ट इथे क्लिअर झाला असेल. बघा, आतापर्यंत आपण दोन गोष्टीचा अभ्यास केला. पहिली गोष्ट प्रोनाउन. प्रोनाउन आपण कधी वापरतो? नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपल्याला प्रोनाउन वापरावे लागतात. म्हणजे नामाचा अगोदर उल्लेख झाला पाहिजे. त्याचं रिपिटेशन टाळण्यासाठी त्याच्याऐवजी आपण प्रोनाउन वापरतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघितली आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स. दिस दॅट दिस दोज हे आपण कधी वापरतो? दोन केसमध्ये वापरतो. कधी? व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा एखादी गोष्ट दाखवताना किंवा त्यांच्याबद्दल सांगताना. आणि दुसरी केस म्हणजे त्यांची पहिल्यांदा ओळख करून देताना. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रोनाउन हा पण कॉन्सेप्ट आपला क्लिअर आहे आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स दिस दॅट दिस दोज हा पण आपला कॉन्सेप्ट क्लिअर आहे. आता ही एक्झाम्पल्स बघा. ही एक्झाम्पल्स खूप इंटरेस्टिंग आहेत. पहिलं एक्झाम्पल बघा इथं, हा माझा मित्र आहे. हा खूप हुशार आहे. हा मला दररोज मदत करतो. बघा, हा माझा मित्र आहे हे वाक्य आपण कधी बोलतो? आपल्या मित्राची पहिल्यांदा ओळख करून देताना बोलतो ना. आणि ज्यावेळेस आपण पहिल्यांदा ओळख करून देतो त्यावेळेस आपण कोणते वर्ड्स वापरतो? दिस दॅट दिस दोज पैकी. बघा, ठीक आहे. मग आता कोणता वर्ड वापरणार आहे आपण? बघा, हा माझा मित्र आहे. एकटा मित्र आहे आणि हा माझा मित्र आहे म्हणतो म्हणजे जवळ आहे. या केसमध्ये आपण दिस वापरतो. कसं वाक्य बघा, दिस इज माय फ्रेंड. दिस इज माय फ्रेंड. बरोबर ना? ठीक आहे. आता दुसरं काय बघा, हा खूप हुशार आहे. आता इथं जे हा आलंय ना, हे हा कोणासाठी आलंय? माझ्या मित्रासाठी आलंय, बरोबर ना? म्हणजे माझा मित्र हे नाम आहे. ह्याचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण इथं हा वापरले. ठीक आहे. म्हणजे हे प्रोनाउन आहे आणि प्रोनाउन कोणासाठी आलंय? हे माझ्या मित्रासाठी. म्हणजे माझा मित्र हे एकटा आहे आणि त्यातून पुरुष जातीचा बोध होतोय. म्हणजे कोणतं प्रोनाउन इथं आपल्याला वापरावं लागणार आहे? ही. बरोबर ना? ही. कसं वाक्य होईल? ही. हा खूप हुशार आहे. ही इज व्हेरी इंटेलिजंट. ही इज व्हेरी इंटेलिजंट.
ठीक आहे. पुढचं वाक्य आहे बघा, हा मला दररोज मदत करतो. अगेन इथं हा आलंय. हे हा कोणासाठी आलंय? अगेन माझ्या मित्रासाठीच आलंय. म्हणजे इथं वन्स अगेन आपल्याला हीच वापरावं लागेल. हा मला दररोज मदत करतो. हे कसं होईल? ही हेल्प्स मी एव्हरी डे. एव्हरी डे. ओके, ठीक आहे. आता इथं दुसरं एक्झाम्पल बघा, तो माझा शर्ट आहे. आता हे तो माझा शर्ट आहे आपण कोणत्या सेन्स मध्ये वापरतो? तो माझा शर्ट आहे इथं आपण काहीतरी दाखवतोय असा सेन्स येतोय ना. ठीक आहे, दाखवतोय. मग इथं दिस दॅट दिस दोस पैकी कोणता तरी वर्ड आपण वापरणार आहे. ठीक आहे, मग नेमका वर्ड कोणता येईल? तो माझा शर्ट आहे. आपण एका शर्ट बद्दल बोलतोय आणि तो माझा शर्ट आहे बोलतोय, म्हणजे तो शर्ट लांब आहे. वस्तू जर लांब असेल आणि एक असेल त्या सेन्स मध्ये आपण काय वापरतो? दॅट वापरतो. ठीक आहे, वाक्य असेल बघा, दॅट इज माय शर्ट. ठीक आहे, दॅट इज माय शर्ट. ठीक आहे, तो खूप जुना आहे. आता इथं जे तो वापरले ना, हे तो कोणासाठी आलंय? माझ्या शर्ट साठी आलंय. म्हणजे माझा शर्ट ह्या नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी तो हा वर्ड इथं आलाय, म्हणजे तो प्रोनाउन आहे. बरोबर ना? मग ठीक आहे, आता माझा शर्ट या नामातून कशाचा उल्लेख होतोय? निर्जीव वस्तूचा. आणि माझा शर्ट एकटा आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला कोणतं प्रोनाउन वापरावं लागेल? इट. ठीक आहे, बघा वाक्य असेल, तो खूप जुना आहे. इट इज व्हेरी ओल्ड. बघा, पण तो अजूनही चांगला दिसतो. पण तो अजूनही चांगला दिसतो. इथं तो अजून आले बघा, हे तो कोणासाठी आले? अजून माझ्या शर्टासाठीच आले ना. मग इथं अजून वन सेकंड आपल्याला इटच वापरावं लागेल. पण साठी आपण वापरतो बट इट. अजूनही साठी आपण वर्ड वापरतो स्टील. बट इट स्टील लुक्स गुड. ठीक आहे, कसं वाक्य झालं आपलं? तो माझा शर्ट आहे, दॅट इज माय शर्ट. तो खूप जुना आहे, इट इज व्हेरी ओल्ड. पण तो अजूनही चांगला दिसतो, बट इट स्टील लुक्स गुड. तिसरं एक्झाम्पल बघा, हे माझे शर्ट आहेत. हे माझे शर्ट आहेत. हे खूप महाग आहेत. आता हे माझे शर्ट आहेत म्हणजे आपण इथे दाखवतोय. दाखवण्याच्या सेन्स मध्ये हे माझे शर्ट आहेत म्हणजे आपण इथे हे शर्ट दाखवतोय. आणि दाखवण्याच्या सेन्स मध्ये काय येतं? दिस दॅट दिस दोस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स वापरतो. मग इथं कोणता वर्ड येईल? मग इथं कोणता वर्ड येईल? हे माझे शर्ट आहेत, म्हणजे शर्ट अनेक आहेत आणि हे माझे शर्ट आहेत म्हणतोय म्हणजे जवळ आहेत. म्हणजे ह्या सेन्स मध्ये आपण काय वापरतो? दीज वापरतो. मग इथं काय येईल बघा, दीज आर माय शर्ट्स. दीज आर माय शर्ट्स. हे खूप महाग आहेत. आता इथं जे हे वापरले हे कोणासाठी आले? माझ्या शर्टासाठी आले ना, माझ्या अनेक शर्टासाठी आले. नाम जर आता इथं नाम झालं अनेक वचनी, मग मी काय सांगितले? अनेक वचनी जर नाम असेल तर त्याच्यासाठी येणारं प्रोनाउन हे देज वापरायचं. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार आहे? दे. हे खूप महाग आहेत. दे आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. दे आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे, आय होप तुम्हाला कधी प्रोनाउन वापरायचे, कधी डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स वापरायचे हा तुमचा कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाला असेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.